राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्याकडून विद्याताई पोलिसांनी आता आरोपपत्र दाखल केलेलं आहे आणि वाल्मी कराडच सूत्रधार असल्याचं आरोपपत्रात त्यांनी म्हटलंय। तपासावर तुम्ही समाधानी आहात का? समाधानी निश्चितच म्हणता येणार नाही। आरोपपत्र दाखल केलं आहे, 80 दिवस घेतलेले आहे, पोलिसांना तेवढा वेळही दिलेला आहे, परंतु हा संपूर्ण रेटा जो लोकांकडनं जागरूकतेने दिला गेला आणि याच्यामध्ये मीडियाचं मला तर खरोखर अभिनंदन करावंसं वाटेल की हा मॅटर त्यांनी गेले 3 महिने उचलून धरलेला आहे, जराही त्याला हे दिलेलं नाहीये। त्यामुळे सरकारवरती प्रेशर असल्यामुळे हे सगळं झालं। कारण अजूनही आपल्याला पाहिजे ते धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलेला नाहीये, कारण इथे सगळ्यांनी सांगितलेलं आहे की इथे जे 11 तालुक्यांमध्ये जी गुन्हेगारी प्रवृत्ती आणि गुन्हेगारी प्रवृत्ती करणारी माणसं विखुरलेली आहेत। म्हणजे तुम्ही 7-8 जणांना पकडलं, आरोपपत्र त्यांच्यावर ठेवलं, परंतु त्यांचे जे काय कार्यकर्ते आहेत म्हणजे हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे ते सगळ्यांची चौकशी झाली आहे का? सगळ्यांवरती त्याच्यामध्ये ह्याच्या पुढे म्हणजे आता हे जे काय झालेलं आहे ही घटना म्हणजे बीड जिल्हा स्वच्छ झाला आहे का? ह्याच्या पुढे तिथे गुन्हेगारी प्रवृत्ती होणार नाही अशी खात्री सरकार देऊ शकते का? तर अजूनही देऊ शकत नाहीये। म्हणजे नुसतंच आरोपपत्र झालं म्हणून खुश झालो, 1000 पानाचं दिलंय कोर्टामध्ये आणि पिटिशन केलंय आणि त्याच्यावरती हिअरिंग सुरू राहील, ह्याच्याने गोष्टी संपत नाहीयेत। तो जोवर अजूनपर्यंत मुख्यमंत्री याच्यामध्ये लक्ष घालत नाहीत तोपर्यंत मला असं वाटतं नुसतं आरोपपत्रावरती समाधान मानता येणार नाही। कारण ज्या प्रकारे ह्या ठिकाणी संतोष देशमुखांना मारण्यात आलेले, 3 तास सतत मारहाण करून त्यांना मारलेले अत्यंत क्रूरपणे, म्हणजे त्यांची लहान मुलं, त्यांची बायको, त्यांची आई सगळेजण तिथे बसलेले आहेत, त्यांचा भाऊ, आणि रोज याचा पाठपुरावा करतायत, सबंध गाव त्यांच्या पाठीशी उभं आहे आणि म्हणून हे इथपर्यंत झालेले आहे। तिथले आमदार, तिथले खासदार आणि मीडिया यांनी हे सगळं प्रकरण लावून धरलेलं आहे म्हणून ते इथपर्यंत आलेलं आहे। परंतु तरीही आज आपण असं खात्रीने सांगू शकत नाही। नक्कीच विद्याताई, आता आपण इथपर्यंत तरी आलोय, पुढचा आता तपास कसा होतो ते देखील पाहावं लागेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।